नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 129 ते 136 ओव्यांच्या सहवासात जाऊया. ह्या ओव्यांमधनं ज्ञानोबाराय आपल्याला खरं तर आत्मसुखाच्या सहवासात नेत आहेत. विरक्त पुरुष ज्याला विषयांच्या सुखाचं सुख न वाटता दुःखच वाटतं आणि त्यामुळे विषयरूपी सुख जर वाट्याला आलं तर त्याचा तो आनंदाने त्याग करतो. असा त्याग ज्या साधकांकडनं घडतो त्यांच्या ठिकाणी विरक्ती आणि वैराग्य हे बघायला मिळतं. त्याच्या खुणा त्यांच्या वागण्या बोलण्यातनं उमटतात. हा साधक नामस्मरणामध्ये आणि आपल्या आराध्य देवतेच्या स्मरणामध्ये रमलेला असतो, एकरूप झालेला असतो. त्यालाच आत्मसुखामध्ये रममाण झालेला साधक म्हणून ओळखले जाते. हे सगुण भक्तीमध्ये घडते. अशा प्रकारे नामानुसंधानामध्ये रमलेला साधक ज्या आत्मसुखाचा अनुभव घेत असतो त्या अनुभवामध्ये एकरूपता कशी असते, अर्थात अद्वैत कसं असतं, हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानियांच्या हन ठाई यांची मातुही कीर नाही. यांची म्हणजे विषयांची. ज्ञानियांच्या हनठाई यांची मातुही कीर नाही. देही देह भावो जिही स्ववश केले. अर्थात जे साधक नामस्मरणामध्ये रमले त्यांच्या ठिकाणी विषयांच्या अस्तित्वाची जाणीवच नसते. त्यांना विषयांचं अस्तित्व जाणवतच नाही, कारण नामस्मरणामध्ये प्रभूच्या चरणाशी ते रमलेले असतात आणि त्यामुळेच देहामध्ये राहूनच देहबुद्धीच्या ठिकाणी असलेले जे विषय आणि विकार त्यांनी स्वाधीन करून घेतलेले असते. आपण आपल्या देहामध्ये राहतोय. हा देह आपल्याला उधार मिळालेला आहे. हा देह अनेक विषय विकारांनी भरलेला आहे. त्या विषय विकारांवर काम करणं, त्यांचा आवेग सहन करणं आणि त्यांचा आवेग, त्यांचे आघात सहन करत असतानाच आपली साधना उपासना चालू ठेवणं, हा अभ्यास साधकाच्या ठिकाणीच निरंतर चालू असतो. नामस्मरणाच्या साह्याने हा अभ्यास करणं सोपं जातं. अशा साधकांच्या ठिकाणी जयांते बाह्याची भाष नेणिजेची निशेष अंतरी सुख एक आथी. अशा साधकांना बाह्य पदार्थाचे ज्ञानच नसते. ह्याचा अर्थ त्यांना बाह्य विषय, बाह्य गोष्टी काही समजत नाहीत असा अर्थ नाही बरं. तर बाह्य म्हणजे आपल्यापेक्षा वेगळे असे विषय, अशा गोष्टी त्यांच्या साह्याने आनंद प्राप्त करून घ्यायचा, ह्या गोष्टीविषयी त्यांच्या ठिकाणी जाणीवच नसते. त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही, कारण आपल्या अंतःकरणात ते नामानुसंधानाचा, आत्मानुसंधानाचा आनंद घेत असतात. त्यामुळे बाह्य विषयांची त्यांना आवश्यकताच उरत नाही. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षिये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगितेपणही. एक शंका मनात येईल,
की ज्याप्रमाणे बाह्य वस्तूंचा, विषयांचा, गोष्टींचा आपण वेगळेपणाने आनंद घेतो. वेगळेपणाने म्हणजे आनंद घेणारा मी एक, आनंद देणारी वस्तू एक, हा जो भेदभाव आहे, मग त्याच भेदभावाप्रमाणे आपणही अंतःकरणात आत्मसुख उपभोगतो का? त्या ठिकाणी सुद्धा त्या आत्मारामाचं सुख भोगणारा मी वेगळा, तो आत्माराम वेगळा, अशी अवस्था असते का? माऊली एक उदाहरण देतात की पक्षी ज्याप्रमाणे फळाचा आनंद घेतो, म्हणजे पक्षी हा वेगळा, फळ वेगळं आणि आनंद वेगळा, तर अशी अवस्था अंतःकरणातल्या नामस्मरणाच्या आनंदाची नसते, आत्मारामाच्या सुखाची नसते. तर त्या ठिकाणी त्या नामानुसंधानाचा, त्या आत्मारामाचा आनंद घेणारा साधक हा आनंद स्वरूपच होऊन जातो. तिथे आनंद घेणारा आणि देणारा असा भेदभाव राहत नाही, तर त्या ठिकाणी एकत्वच नांदते. तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगिते पणही, मी आनंद घेतोय ही भावनाही त्या ठिकाणी विराम पावते. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेंसी घे आठी गाढेपणे. ज्ञानोबाराय म्हणतात, ह्या आत्मसुखाच्या भोगामध्ये सुखाची अशी अवस्था असते की ते सुख घेत असताना अहममुळे, अहंकारामुळे जो मनामध्ये भेदभाव निर्माण होईल तो विरघळून जातो. मी वेगळा उरतच नाही, तर तो मी आत्मसुखात सुखरूपच होऊन जातो. असं वर्णन ज्ञानोबारायांनी या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे, का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात, पाण्यामध्ये पाणी मिसळले तर मिसळलेले पाणी वेगळं दिसतं का? पाण्यामध्ये पाणी मिसळलं की ते एकरूपच होऊन जातं. दोन वेगवेगळे पाणी असं राहत नाही. त्याचप्रमाणे साधकाच्या अंतःकरणाने आत्मसुखाला आलिंगन दिलं की त्याच्यामध्ये तो साधक आणि आत्मसुख वेगळं राहतच नाही, तर सुख घेणारा आणि आत्माराम हे सुखरूपच होऊन जातात. जोपर्यंत वायू वाहतोय तोपर्यंत त्याचा स्पर्श आपल्याला अनुभवाला येईल, परंतु ज्यावेळी वायू आकाशामध्ये एकरूप झाला त्यावेळी आकाश आणि वायू हे दोन वेगळे राहतच नाहीत. त्याचप्रमाणे माऊली हो, त्याचप्रमाणे जोपर्यंत साधक आपल्या भगवंताशी एकरूप होतोय, साधना करतोय, उपासना करतोय, तोपर्यंतच वेगळेपण दिसेल. पण ज्या क्षणी त्याच्यातला अहम, मी कोणी वेगळा आहे, हा भावच गळून पडेल, त्या क्षणी तो साधक आपल्या आराध्य देवतेशी एकरूपच होऊन जाईल. नामानुसंधानामुळे आत्मरूपाशी एकरूप घडण्याची अवस्था साधकाला गाठता येते आणि मग त्या सुखामध्ये साधक आणि साध्य हे वेगळं राहत नाही. त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव राहत नाही, एक अद्वैतच नांदतं. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा प्रकारे द्वैताची म्हणजे भेदभावाची
भाषाच ज्या ठिकाणी मावळते आणि एकत्वच नांदतं, ते एकत्व नांदतंय ह्याची जाणीव ठेवायला सुद्धा तिथे कोणी साक्षी राहत नाही. कोणीच साक्षी राहत नाही. कोण कोणाचा अनुभव घेणार अशा अवस्थेचं हे वर्णन आहे. अहो, कोणी साक्षी राहील म्हटलं तर परत भेदभाव आलाच ना. म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणची पावेल स्वभावे आत्मा राम. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो हे असं बोलून मी काय दाखवणार. ही अशी स्थिती आहे की जी बोलता येणं शक्यच नाही. परंतु जो आत्मारामामध्ये रममाण झाला, आत्मसुखामध्ये स्वतःला जो विसरला, ते साधकच स्वभावताच या अनुभवाच्या खुणा जाणतात, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली हो, आपणही आपल्या भगवंताच्या ठिकाणी निस्सीम श्रद्धा ठेवत नामानुसंधानाच्या साह्याने असेच एकरूप होऊन जाऊ, सुखरूप होऊन जाऊ, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.